मंडळी, पाहुणचार म्हटलं ना की आमच्याकडे हाच पदार्थ हमखास बनवला जातो, ते म्हणजे मांडे. मांडे किती वाजता बनवायला घेतलेत ते पुढे बघणारच आहोत, पण त्याआधी सकाळी सकाळी चंद्र आणि सूर्याचं दर्शन तर घेऊया. पश्चिमेकडे मावळता चंद्र आणि पूर्वेकडे उगवता सूर्य. आहे ना एकदम भारी हे दृश्य. हे बघण्यासाठी मात्र गावीच जावं लागतं. सकाळचे 8 वाजले आणि 8 वाजता बघाल तर इथे मांडे तयार झालेले आहेत. म्हणजे ही तयारी किती आधीपासूनच सुरू झाली असेल. ही माझी आई मांडे बनवायला अगदी उत्सुक असते. पहाटे लवकर उठून पुरण वेगळं बनवलं जातं आणि मांड्यांसाठीचं पीठसुद्धा वेगळं मळून ठेवावं लागतं, तरच असे मांडे तयार होतात. हातावर ही मांडे नाचवण्याची जी कला आहे ना, ती प्रत्येकालाच येत नाही. खानदेशामध्ये मांड्यांचा स्वयंपाक हमखास बनवला जातो, पाहुणचार असो किंवा सणावारासाठी. खापरावर बनवलेली ही पुरणपोळी खायला अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारी. म्हटले या सुट्टीमध्ये आपणही मांडे शिकून घेऊया. मीही 1-2 मांडे ट्राय केले, पण आईसारखे काही जमले नाहीत. म्हटले चला जरा एक फेरफटका मारून येऊ. दारातच असलेल्या अंजिराच्या झाडाचे 2-3 अंजीर चांगले मस्त असे पिकलेले होते. ताजे ताजे अंजीर खाण्याची मजा काही न्यारीच. खरं सांगू मंडळी, हे सगळं काही शहरातल्या मुलांना बघायला मिळत नाही. म्हणून तर एकदा तरी गावाकडे जावं आणि हे सगळं त्यांना प्रत्यक्ष दाखवावं. शहरातल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून थोडासा वेळ काढून मनाला आणि शरीराला थोडासा आराम देण्यासाठी एकदा हा फेरफटका जरूर मारायला हवा. निळभोर आकाश, संत वाहणारा वारा आणि मस्त हिरवंगार असं हे रान बघता क्षणी मन अगदी प्रसन्न होतं. शहरापेक्षा गावाकडे उन्हाळा जास्त जाणवत होता, पण या उन्हाचा जास्त काही विचार करायचा नाही. स्किन टॅन होईल, चेहरा काळवंडेल, मग ही क्रीम लावा, ती क्रीम लावा, काहीही नाही. मनसोक्त फिरायचं. अहो, आपण शेतकरी मंडळी, एवढा विचार नाही करायचा. मस्त असं हे थंडगार पाणी. मुलांना विचारलं पाणी कुठून येतं तर म्हणतात नळातून. नद्या, बंधारे, धरण, विहीर यातून येणारं हे पाणी मुलांना प्रत्यक्ष दाखवलं तरच तर त्यांना कळेल ना की नक्की पाणी येतं कुठून. ताजा ताजा भाजीपाला, यामध्ये जरासुद्धा रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. मस्त अशी हिरवीगार ताजी गवार, दोडके, पालक, मेथी, शेपू सगळ्या भाज्या या रानातच पिकवलेल्या आहेत. मस्त असा हा ताजा भाजीपाला गोळा करायचा आणि घरी जाऊन चुलीवर जेवण बनवायचं. हे खाण्याची मजा काही न्यारीच. धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आपल्या गावाकडे जा आणि ही मजा जरूर घ्या. शेतातलं हे हिरवंगार वातावरण बघितलं की मन कसं प्रसन्न होतं. तर सगळा भाजीपाला तोडून आणला म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा. ताजे ताजे दोडके आणि गवारसुद्धा. दोडक्याची बनवूया मस्त अशी चटणी आणि गवारची भाजी. ही भाजी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. यामध्ये वाटण घालण्याची गरज नाही, म्हणजे शेंगदाणे किंवा खोबऱ्याचं वाटण मात्र घालायचं नाही. गवार निवडून घेतली आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. गावठी गवाराला काटे असतात, त्यामुळे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. 5-6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घ्यायचं आणि पाणी न घालता हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे किंवा पाट्यावर वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल. यामध्ये पाणी घालण्याची तशी फारशी गरज नाही. मस्त असं हे वाटण तयार झालं. लगेचच फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे. कांदा तेलावर चांगला परतवून घ्यायचा. दुपारच्या जेवणात मांडे आणि आमरसाचा बेत तर होताच, पण अशी ही ताजी हिरवीगार गवार बघितली तर खाण्याचा मोह काही आवरला नाही. म्हणून मी माझ्या पद्धतीने ही गवार बनवली आहे. तेलावर कांदा चांगला परतवून घेतला की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा परतवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. 2 चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचं. शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं घालण्याची गरज नाही. बेसन पीठ घातल्यामुळे मस्त अशी चव लागते. पण हे बेसन पीठ तेलावर चांगलं परतवून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि तेलावर अगदी छान खरपूस सुगंध येईपर्यंत परतवून घेतलं की मग सगळ्यात शेवटी हिरवी मिरची, आलं लसणाची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आणि चांगलं परतवून घ्यायचं. जो काही कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जावा म्हणून चांगलं परतवायचं, नाहीतर खाताना आलं लसणाचा कच्चेपणा जाणवतो. 5 ते 6 मिनिटं हे चांगलं परतवून घेतलं की मग राहिलेले मसाले घालायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा यामध्ये गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर घालायची. लाल मिरची पावडर वापरायची नाही, कारण आपण हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरली आहे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची असेल तर हिरवा मसाला घालण्याची गरज नाही. आता लगेचच हे चांगलं परतवून घेतलं की मग गवार घालायचा आहे. गवारामध्ये बरेच जण बटाटासुद्धा घालतात. तुम्हाला आवडत असेल तर घाला.
बऱ्याच जणांना गवारची भाजी खायला आवडत नाही, कारण तेच तेच चवीची खाऊन कंटाळासुद्धा येतो. म्हणून या वेगळ्या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा. यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालण्याची अजिबात गरज नाही. बेसन पीठ घातल्यामुळे एकदम वेगळ्या चवीची ही भाजी तयार होते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर वाफेवर सुद्धा गवार शिजवू शकता, पण इथे मी अगदी पाव कप पाणी घातलं. जास्तीचा रस्सा नको म्हणून पाणी मात्र थोडंच घालायचं. आता यावर झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनिटं कमी आचेवर शेंगा शिजवून घ्यायच्या. 7-8 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजल्या जातात आणि बघाल तर खाण्यासाठी तयार आहे गरमागरम गवाराच्या शेंगांची भाजी. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि वेगळ्या चवीची सुद्धा. चुलीवरची गरमागरम बाजरी किंवा ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत ही भाजी खाण्याची मजा काही न्यारीच. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.